नमस्कार. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित विद्याभवन ऑनलाईन शिक्षण या कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणी आपला विषय सादर करण्याची संधी दिली याबद्दल मी मुख्याध्यापक संघाचा आभारी आहे. हॅलो माय डिअर फ्रेंड्स, हाऊ आर यू? आय होप यू मस्ट बी व्हेरी फाईन अँड हेल्दी. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी रायटिंग स्किलबद्दल अधिक माहिती घेऊन आलेलो आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही 21व्या शतकातील विद्यार्थी आहात. 21व्या शतकातील विद्यार्थी म्हणून एक वेगळं कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विशेषतः भाषिक कौशल्यांबाबत विचार केला तर 21व्या शतकाची जी 4 महत्त्वाची कौशल्य सांगितली जातात त्याला आपण 4 C's of 21st century skills असे म्हणतो. Now, what are these 4 skills of 21st century? Let us see. The 4 C's of 21st century are: the first is collaboration, second is communication, third is creativity, and fourth is critical thinking. My dear students, today the topic that we are going to learn is about dear students, the topic today we are going to learn is about this critical thinking. Now, what is this topic? The topic is, it is about summary writing. How to write a summary of a given passage. That's what the thing today we will see. The 4 21st century skills that we saw, one of it is critical thinking, and this summary writing is related with critical thinking skill. My dear students, being a student of a 21st century, you should have this skill. It is not only for 10th standard, but this skill will help you for the entire education in your life. Now let us see more about writing skill, that is summary writing. Next slide. So summary writing is a skill. Summarizing is a skill. So what is summarize? When we say summarize, so what do you mean? So summarizing means describing things in the fewest possible words. Here we describe the thing, we explain the things, but we use very few words to describe that thing, to describe that incident. Here in our question paper we don't want to describe anything. There is a passage given in the question paper and we have to write the summary of that passage. We have to summarize that passage. Means we know it and we practice it in our day-to-day life. See, dear students, we practice summary in our day-to-day life. How? बघा, 3 तासाचा सिनेमा आपण म्हटलं तर 5 मिनिटात सांगतो, म्हटलं तर 10 मिनिटात सांगतो किंवा 15 मिनिटात सांगतो. मग 3 तासाचा सिनेमा मी 5 मिनिटात सांगण्यासाठी मी त्या सिनेमातल्या कोणकोणत्या गोष्टी सांगणार नाही किंवा कोणकोणत्या गोष्टी ड्रॉप केल्या जरा आठवा. म्हणजे त्या सिनेमातलं गाणं मी सांगणार नाही, फक्त फाईट झाली एवढंच म्हणेन. माय डिअर स्टुडंट्स, वी प्रॅक्टिस समरी, वी प्रॅक्टिस दिस समरायझिंग इन आवर डे टू डे लाईफ. So here we have to do the same thing, but it is in the form of writing. What you do when you tell
द स्टोरी ऑफ अ मूवी और अ सिनेमा इट इज स्पोकन. ते बोललेलं आहे आणि आता आपण जी समरी लिहिणार आहे दॅट इज रिटन. ओके, नाउ लेट अस सी मोर अबाउट इट. So remember, when we summarize, few things to remember. Number one, do not add. Number one, do not add any information. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये जो उतारा दिलेला आहे त्या उतार्यामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याच माहितीचा समरी किंवा तीच माहिती समराईज करायची आहे. तुम्ही त्या माहितीमध्ये कोणतीही भर घालायची नाही. म्हणजे समरी लिहिताना तुम्हाला तुमच्या मनाची जादा माहिती लिहायची नसते. नंबर 2, डू नॉट एक्सप्लेन द मीनिंग्स ऑफ द वर्ड्स. मीन्स या ठिकाणी तुम्ही त्या पॅसेजमध्ये आलेल्या कोणत्याही शब्दाचा अर्थ सांगायचा नाही, कोणत्याही फ्रेजेसचा अर्थ सांगायचा नाही किंवा कुठलेही वाक्य एक्सप्लेन करायचे नाही. सो डोंट एक्सप्लेन एनीथिंग देअर, बट यू हॅव टू राईट द समरी. नाउ हाऊ टू राईट, लेट अस सी. नंबर 3 इज डू नॉट मेक एनी कॉमेंट ऑन द मॅटर. जो दिलेला उतारा आहे तो उतारा तुम्हाला आवडला, खूप छान आहे, नाही एकदम आवडलाच नाही, हा उतारा एकदमच हलका आहे, अशा प्रकारचे कॉमेंट्स मारायचे नाहीत किंवा लिहायचे नाहीत. लक्षात घ्या, द पॅसेज दॅट इज गिवन टू यू वेअर यू हॅव टू समराइज इट, वेअर यू डू नॉट मेक एनी कॉमेंट. Then it's do not give any examples. त्या उतारामध्ये जेवढी म्हणून उदाहरण दिलेली आहेत त्या उदाहरणांशिवाय तुम्ही तुमच्या मनाचं एकही उदाहरण लिहायचं नाही. आता आपण समरी लिहिताना लक्षात ठेवा, जेव्हा आपण समरी लिहू तेव्हा ज्या ज्या गोष्टी आपण ड्रॉप करणार आहे, लिहिणार नाही, त्यामध्ये एक आहे आणि ते म्हणजे एक्झाम्पल्स. नेक्स्ट इज ओनली कंडेन्स द मॅटर ॲज शॉर्ट ॲज पॉसिबल. म्हणजे दिलेला उतारा आपण शॉर्ट करणार आहे, वी विल कंडेन्स इट. पण किती शॉर्ट करायचा आहे, तर सरासरी आपला उतारा हा 100 ते 120 शब्दांचा असणार आहे. मग माझी समरी किती असेल, तर साधारणपणे 30 ते 35 शब्दांपर्यंत मला समरी रायटिंग करता येईल. 30 ते 35 शब्द याचा अर्थ सर्वसाधारणपणे 4 ओळीपर्यंत आपल्याला समराइज पॅसेज लिहायचा आहे. समराइज्ड पॅसेज. समराइज्ड पॅसेज याचा अर्थ ज्या पॅसेजची आपण समरी लिहिलेली आहे तो समराइज्ड पॅसेज कसा असेल, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते मी सांगतो. द फर्स्ट इज लॉजिकल अरेंजमेंट्स ऑफ आयडियाज. म्हणजे तुम्ही जो पॅसेज समराइज केलेला आहे त्या समराइज केलेल्या पॅसेजमध्ये ज्या आयडियाज आहेत करेक्ट असल्या पाहिजेत. म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की मूळ उतार्यामध्ये ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्याच संकल्पना त्याच क्रमाने समरीमध्ये आल्या पाहिजेत. नंबर 2 इज रेलेव्हंट टॉपिक. म्हणजे समरी लिहिताना तुम्ही रेलेव्हंट म्हणजे त्याच्याशी संबंधितच असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सपोज द पॅसेज इज अबाउट वेदर अँड यू आर रायटिंग दिस इज नॉट रेलेव्हंट. हे योग्य नाही. म्हणजे मूळ पॅसेज मधला विषय जर वेदर असेल तर आपली समरी ही वेदरशीच रिलेटेड असली पाहिजे. नेक्स्ट, यूज ऑफ ॲडजेक्टिव्ज अँड ॲडवर्ब्स. म्हणजे समरी रायटिंग करताना मला मूळ उतार्यातील जे ॲडजेक्टिव्ज आहेत, जे ॲडवर्ब्स आहेत यांचा कमीत कमी वापर करायला पाहिजे.
याचा अर्थ सोपा आहे, राईट ऑल द सेंटेन्सेस इन सिंपल फॉर्म. सोपी सोपी छोटी छोटी वाक्ये तयार करा आणि समरी रायटिंग हा प्रश्न लिहा. नो रिपिटेशन, नो एक्झाम्पल्स. मगाशीच मी सांगितलं की वी विल ड्रॉप ऑल द एक्झाम्पल्स. म्हणजे मूळ उतार्यामध्ये एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे दाखले दिलेले असतात, ते सर्व उदाहरण नाहीत. शिवाय कुठल्याही गोष्टीची पुनरावृत्ती करणार नाही. नेक्स्ट इज ओमिशन ऑफ कोटेशन अँड प्रोव्हर्ब्स. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की समराइज्ड पॅसेज जो आहे त्याच्यामध्ये प्रोव्हर्ब्स म्हणी येणार नाहीत, कोटेशन्स येणार नाहीत. याचाच अर्थ असा आहे की समराइज्ड पॅसेज हा इनडायरेक्ट स्पीच असतो. इनडायरेक्ट स्पीच ज्या पद्धतीनं आपण लिहितो त्याच पद्धतीनं समराइज्ड पॅसेज असतो. म्हणजेच त्याच्यात प्रश्नार्थक वाक्य असणार नाही, उद्गारार्थी वाक्य असणार नाही, आज्ञार्थी वाक्य असणार नाहीत. सो युअर समराइज्ड पॅसेज इज इनडायरेक्ट पॅसेज, that is indirect speech. And last is contains an apt title. Dear friends, remember, टायटल साठी आपल्याला एक गुण आहे आणि समराइज्ड पॅसेज केल्यानंतर तुम्हाला त्याचं टायटल हे लिहावंच लागेल. टायटल नाही लिहिलं तर एक गुण मिळणार नाही. आता टायटल कसं लिहायचं? तुम्ही पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला त्या पॅसेज बाबत काय कळलं हे तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही तुमच्या पसंतीनं टायटल निवडा. आता टायटल प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धतीनुसार वेगवेगळं असू शकेल. टायटल हे व्हॉट वी से, इट मस्ट बी व्हेरी क्रिस्पी, इट मस्ट बी शॉर्ट. आता हे कसं असायला पाहिजे आपण एक एक्झाम्पल बघून ठरवूया की टायटल कसं असावं. या स्लाइडमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या 5 स्टेप्स सांगणार आहे की या 5 स्टेप्सनुसार जर तुम्ही जर पॅसेज समराइज करण्याचा प्रयत्न केला तर नक्की तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळतील. याच्यासाठीच्या स्टेप्स अशा आहेत. There are 5 steps involved while attempting summarize quickly to know the topic. My dear friends, remember, when you are writing this question, you have already read this passage. आता तुम्हालाही माहिती आहे की हा अनसीन पॅसेज मधला प्रश्न आहे. अनसीन पॅसेज 15 मार्कासाठी आहे. 10 मार्काचं तुम्ही कॉम्प्रेन्शन करणार आहे, 5 मार्कासाठी समरी रायटिंग करणार आहे. कॉम्प्रेन्शन जेव्हा तुम्ही केलं तेव्हा तुम्ही तो उतारा वाचलेला आहे. म्हणजे समरी रायटिंगचा प्रश्न जेव्हा तुम्ही लिहायला घ्याल तेव्हा तुमचं ते सेकंड रीडिंग असणार आहे. म्हणूनच मी सांगितलं रीड द पॅसेज क्विकली, कारण यापूर्वी तुम्ही तो उतारा वाचलेला आहे, तुम्हाला तो समजलेला आहे. सेकंड स्टेज, the first is or second stage is make a second reading, read slowly, mark and underline the key words and sentences. This is very important dear friends. या ठिकाणी तुम्ही वाचत असताना त्या उतार्यामध्ये जे महत्त्वाचे शब्द दिसतात, जी महत्त्वाची वाक्य दिसतात, ज्या महत्त्वाच्या फ्रेजेस दिसतात त्याला अंडरलाईन करायची आहे. अंडरलाईन एवढ्यासाठीच करायची आहे की याच शब्दांची नंतर आपण एकत्र गुंफन करून त्याच्यापासून एक समराइज्ड पॅसेज तयार करणार आहे. म्हणजे तुम्हाला दिलेल्या पॅसेजमध्ये महत्त्वाचे वाटणारे शब्द अंडरलाईन करायचे आहेत. आता किती शब्द अंडरलाईन करता येतील तर साधारणपणे 10 ते 12 ओळीचा जर पॅसेज असेल तर मी मगाशी सांगितलं आपली सराव 4 ओळीपर्यंत असू शकेल. म्हणजे मला साधारणपणे 10 ते 12 शब्दांपर्यंत किंवा 14 शब्दांपर्यंत अंडरलाईन करता येईल आणि नंतर या सगळ्यांची एकत्र गुंफन करून आपण 4 ते 5 वाक्य लिहिणार आहे. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेज इज
प्रिपेअर अ रफ ड्राफ्ट रेफरिंग टू द मार्क्ड अंडरलाइन्ड वर्ड्स अँड सेंटेन्सेस. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, रायटिंग स्किल हा प्रश्न करत असताना तुम्ही प्रत्येक रायटिंग स्किलच्या प्रश्नाचा एक रफ ड्राफ्ट फायनल करण्यापूर्वी एक रफ ड्राफ्ट तयार करा. तो कच्चं काम म्हणून शेवटच्या उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर केलं तरी चालेल. तिथे एक रफ ड्राफ्ट पेन्सिलनं तयार करा आणि नंतर त्या रफ ड्राफ्टचाच नंतर तुम्ही फेअर हे तुमचं मुख्य उत्तर म्हणून लिहा. रफ ड्राफ्ट का करायचा आहे तर जे मगाशी सांगितलं की त्याच्यामध्ये लॉजिकली ते सगळं क्रमानं एकत्र मांडलं पाहिजे. 2 शब्दांची मर्यादा लक्षात घ्या. 3 त्याच्यातून कोटेशन ड्रॉप करायचे आहेत, प्रोज ड्रॉप करायचे आहेत आणि मला जे लिहायचं आहे ते सगळं इनडायरेक्ट मध्ये लिहायचं आहे. असा का एक 5 ओळीचा रफ ड्राफ्ट तयार झाला की नंतर तो तुम्ही फेअर करायला घ्या. फेअर केल्यानंतर तो पूर्णपणे व्यवस्थित उत्तर म्हणून लिहून काढा आणि लिहिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दॅट इज द लास्ट स्टेज, गिव्ह अ सुटेबल टायटल. तुमच्या उतार्याला म्हणजे जो तुम्ही समराईज केलेला आहे त्याला योग्य ते टायटल देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण टायटलसाठी 1 गुण आहे. आता परत तेच आहे की टायटल कसं द्यायचं. टायटल तुम्हाला जे योग्य वाटतंय ते द्या, पण टायटल हे दिलेल्या उतार्याशी संबंधित असायला पाहिजे. उतारा जर समजा वेदर असेल, अबाउट वेदर असेल आणि तुम्ही जर टायटल असं दिलं की माय फेवराईट सीझन, दॅट मे नॉट बी द ॲप्रोप्रिएट वन, तर ते बरोबर असणार नाही. म्हणजे टायटल हे आपल्याला योग्यच द्यावं लागेल. आता याच्यासाठी एक उदाहरण आपण पाहूया म्हणजे तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. तुमच्या स्क्रीनवर मी एक उदाहरण ठेवलेलं आहे. छोटा पॅरेग्राफ आहे पण तुम्हाला तो लगेच कळेल. बघा इथं हा पॅरेग्राफ आहे. मी हा पॅरेग्राफ तुमच्यासाठी वाचतो. वी कुड नॉट लिव्ह ॲट ऑल विदाउट द सन. द सन गिव्स लाईट अँड हीट अँड विदाउट इट देअर कुड नॉट बी लाईफ ॲट ऑल. If the sun went out, it would always be night and we would be in total darkness. If the sun went out, the cold would be intense and all the earth would be covered with snow as it is at the North Pole. If the sun went out, all the plants would die. Then animals would have no food and they would die. No wonder that in old times people worship the sun. This is the paragraph. Now dear students, remember the first step, that is reading. So I read it first quickly. Now the second stage is underline the words. There are some words that are very important to write the summary. What are the words? So what I think that is not leave. So leave हा शब्द मला महत्त्वाचा वाटला म्हणून मी याला अंडरलाइन केली. विदाउट द सन हा एक शब्द मला महत्त्वाचा वाटतो म्हणून मी या शब्दांना अंडरलाइन केली. द सन गिव्स लाईट. गिव्स लाईट हा शब्द महत्त्वाचा आहे म्हणून मी याला अंडरलाइन केली. देन वी वुड बी इन टोटल डार्कनेस. वी वुड बी या पूर्ण वाक्य मला महत्त्वाचं वाटतं सो आय अंडरलाइन हियर. इफ द सन वेंट आउट. अशा पद्धतीनं मी या सर्व पॅरेग्राफ मधील जेवढे महत्त्वाचे शब्द आहेत त्या शब्दांना अंडरलाइन करून घेतली. नाव नंबर 3. एकदा का मी त्याची अंडरलाइन करून घेतल्यानंतर मला आता या सर्व शब्दांची गुंफण करून एक उतारा तयार करायचा आहे. आता हा उतारा मला लिहिण्यासाठी जसं मी मगाशी सांगितलं मला इनडायरेक्ट स्पीच मध्ये लिहायचा आहे. मी उतारा लिहिण्यासाठी 3rd पर्सनचा वापर करणार आहे हेही लक्षात घ्या. मग इनडायरेक्ट स्पीच मध्ये लिहिताना मला काय करायला लागणार आहे.
सर्व शब्दांना अंडरलाईन केल्यानंतर आता मला या शब्दांची एक गुंफण करायची आहे. पण गुंफण करण्यापूर्वी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या मी मगाशी सांगितल्या. इनडायरेक्ट स्पीच वापरायचा आहे, थर्ड पर्सन वापरायचा आहे. याचा विचार करून मी या दिलेल्या शब्दांची गुंफण करणार आहे. आता याच्यामध्ये जे महत्त्वाचे वाटते ते शब्द मी अंडरलाईन केले. मग बाकीचे शब्द मला महत्त्वाचे का वाटत नाहीत? याचं कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का बघा, या पॅरेग्राफमध्ये अनेक गोष्ट या पुन्हा 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 सांगितलेल्या आहेत. म्हणजे काय बघा, विदाउट सन काय काय आहे हे पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. बघा, विदाउट इट देअर कुड नॉट बी लाईफ, विदाउट इट वी वुड बी इन टोटल डार्कनेस. हे पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. म्हणजे समरी रायटिंग करताना ही गोष्ट लक्षात घ्या की उदाहरण दिलेली असतील, एक्झाम्पल्स दिलेली असतील तर ती आम्ही ड्रॉप करणार आहे. जी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितलेली आहे ती आपण ड्रॉप करणार आहे. तारीख, वेळ किंवा अजून काही डिटेल्स दिले असतील तर ती गोष्टही आपण ड्रॉप करणार आहे. मग लिहिणार काय आहे तर जे राहील ते आपण लिहिणार आहे. मग याच्या आधारे आता मी समरी लिहिणार आहे. आता बघा, मी या सगळ्या उतार्याची समरी अशा पद्धतीने लिहिलेली आहे. सो द समराइज्ड पॅसेज इज बिलो. कसा केलेला आहे बघा, पहिलं वाक्य समराइज्ड पॅसेजचं बघा. द सन विच गिव्स लाईट अँड हीट इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. म्हणजे पहिल्या दोन वाक्यांसाठी मी एकच वाक्य तयार केलं. इथला लिव हा शब्द घेतला म्हणजेच लाईफ आणि सन गिव्स लाईट. द सन विच गिव्स लाईट अँड हीट इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. देन यातला जो रिपीटेड भाग आहे तो मी ड्रॉप केलेला आहे आणि या सगळ्यांसाठी एकच वाक्य लिहिलेलं आहे. विदाउट इट देअर वुड बी टोटल डार्कनेस. टोटल डार्कनेस आहे म्हणजे हे सगळंच त्याच्यामध्ये इन्क्लूड झालं. त्यामुळे याचे बाकीचे जे डिटेल्स आहेत ते मी दिलेले नाहीत. अँड इम्पॉर्टंट थिंग, प्लांट्स अँड ॲनिमल्स वुड डाय. या सगळ्यात खालच्या ज्या ओळी आहेत याच्यासाठी मी एकच वाक्य लिहिलं, प्लांट्स अँड ॲनिमल्स वुड डाय. आणि सगळ्यात शेवटचं वाक्य मला महत्त्वाचं वाटलं म्हणून मी लिहिलं, सो पीपल वर्शिप द सन. सो दिस इज समराइज्ड पॅसेज. या मूळ उतार्याशी रिलेटेड हा समराइज्ड पॅसेज आहे. आता याच्यासाठी मला टायटल द्यायचं आहे. मी टायटल काय देऊ शकतो? वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकतो. मला वाटलं द सन चालेल. रिमेंबर, समराइज्ड पॅसेज हा प्रश्न असा आहे की तो प्रत्येक परीक्षक वेगळ्या नजरेनं तिकडे बघणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही प्रामाणिकपणे लिहिलं. टायटल दिलं, द सन इज आवर लाईफ. टायटल लिहा. टायटल लिहिल्यामुळे तुम्हाला 1 मार्क मिळतो. आफ्टर रायटिंग म्हणजे एकदा का तुम्ही समराइज्ड पॅसेज लिहिला की तुम्ही त्याच्यानंतर टायटल लिहिणार आहे. दिलेलं टायटल योग्य आहे, तुम्ही लिहिलेली समरी, तुम्ही समराइज केलेला उतारा हा योग्य आहे हे खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा दिलेला उतारा वाचून काढा आणि त्याबरोबर टायटलही माहीत करून घ्या, जेणेकरून एखादी चूक राहिली असेल तर ती दुरुस्त होऊन जाईल. थँक यू फॉर जॉईनिंग दिस सेशन.